मेरठच्या सौरभ मुस्कानचं प्रकरण अद्याप मिटलं नसताना बंगळुरूमध्ये पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नीची हत्या करून त्यानं तिच्या शरीराचे तुकडे करून एका सूटकेसमध्ये ठेवले। हत्या करून पती फरार झाला आणि त्यानं स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केलाय। बघूयात नेमकं काय घडलं। महाराष्ट्रातील तरुणीची बंगळुरूत हत्या। मृतदेहाचे तुकडे सूटकेसमध्ये भरून पती पसार। आरोपी पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न। मेरठमधील सौरभ हत्याकांड ताजं असतानाच आता बंगळुरूही हत्येच्या घटनेनं हादरले। बंगळुरूमध्ये महाराष्ट्रातील 32 वर्षीय गौरी खेडकरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। 7 जन्माची वचनं देणारा गौरीचा पती राकेश खेडकरच तिच्या हत्येचं कारण ठरलाय। बंगळुरूच्या हुलीमाऊ भागातील अपार्टमेंटमध्ये राकेशनं गौरीची हत्या केली। धक्कादायक म्हणजे या नराधम पतीनं गौरीच्या मृतदेहाचे तुकडे करून सूटकेसमध्ये भरून अपार्टमेंटमध्येच ठेवले आणि त्यानंतर त्यानं घरमालकाला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला आणि हत्येचा उलगडा झालाय। राकेशनं चाकूनं वार करून गौरीची हत्या केली आहे। हत्येनंतर गौरीचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवला। घर मालकाला फोन करून पत्नीच्या मृतदेहाची माहिती दिली। घर मालकानं बंगळुरू पोलीस कंट्रोल रूमला फोन केला। आरोपी पतीनं त्याच्या वडिलांनाही हत्येची माहिती दिली। हत्येनंतर राकेश खेडकर तिथून पळून गेला। पोलिसांना बाथरूम मधील सूटकेसमध्ये गौरीचा मृतदेह सापडला। बंगळुरू पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला आणि लोकेशन ट्रॅक करून राकेशचा शोध सुरू झाला। गौरी आणि राकेश दोघेही मुंबईच्या जोगेश्वरीमधील 2 वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालेलं होतं। राकेश खासगी कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होता, त्यामुळे 2 महिन्यांपूर्वीच ते दोघेही बंगळुरूमध्ये शिफ्ट झाले। गौरी वारंवार भांडणं करत असल्यानं आपण तिची हत्या केल्याची कबुली त्यानं त्याच्या वडिलांना दिली। आपको दूसरे दिन जो फोन आया तभी मेरे को बताया कि मैंने ऐसे किया हूँ और मैं भी सुसाइड करने वाला हूँ, मैं भी जिंदा नहीं रहूँगा। ऐसा मुझे मैं उसको बोला। ऐसे उसने फोन पे कहा? हाँ मुझे कहा। तो तब आपने क्या कहा उसे? मैं बोला वैसे कुछ ऐसा कुछ करना मत, तू इधर आ, मैं अपन जाएंगे पुलिस स्टेशन में जाएंगे, खुद जाएंगे, उनको बोल देंगे कि ऐसे सब इसके मेरे लड़के के हाथ से हुआ है। तो बोला ठीक है, लेकिन उसके पहले मैं पुलिस स्टेशन चला गया। गौरीची हत्या करून राकेश मुंबई मार्गे पुण्याला आणि तिथून साताऱ्याकडे पळाला। साताऱ्यातील शिरवळमध्ये पोलिसांना तो बेशुद्ध अवस्थेत सापडला। पोलीस मागावर असल्याचं कळताच त्यानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी पिलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। हे जे औषध आहे ते करोजिव्हमध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पिलंय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे होती अशी माहिती मिळते। त्यांना सध्या आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना गिळ्याचा त्रास होतोय, पाणी वगैरे गिळायला त्रास होतोय, बाकी तशी प्रकृती ठीक आहे। बंगळुरू पोलिसांनी राकेशचा ताबा घेतलाय। चौकशीतून राकेशनं गौरीची हत्या नेमकी का केली याची माहिती समोर येईलच, पण गौरीच्या हत्येनं केवळ बंगळुरूच नाही तर महाराष्ट्रही हादरलाय। निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई।